नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, कालपासून जी आहे आपली जिल्हा परिषद भरती मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने परीक्षा जी आहे ती सुरू झालेली आहे। ज्यामध्ये मित्रांनो काल जे आहे 2 सत्रामध्ये सकाळ व दुपारमध्ये रिंगमॅन व वरिष्ठ सहाय्यक लेखा या 2 पदाकरता मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देखील परिपूर्ण झालेली आहे। तर मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण सूचनांचं पालन न केल्यामुळे त्यांना या सूचना माहिती नसल्यामुळे त्यांना परीक्षेला देखील मुखावर लागलेलं आहे। तर मित्रांनो, त्याच अनुषंगाने आपण आता एक इम्पॉर्टंट व्हिडिओ बनवलेला आहे, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला परीक्षा दृष्टिकोनातून जे काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत ते माहिती असणं आवश्यक आहे। जर मित्रांनो तुम्ही या सूचनांचं पालन कराल तर मित्रांनो तुमची परीक्षा जी आहे परिपूर्ण होऊ शकेल, अन्यथा मित्रांनो तुम्ही या सूचनांचं पालन नाही केल्यास तुम्ही परीक्षेला देखील मुकू शकता। त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। जर मित्रांनो तुम्ही अजूनही जिल्हा परिषद भरती 2023 साठी मित्रांनो आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स मिळवत नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपले ऑफिशियल व्हॉट्सअप सर्च लिंक दिली आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्या। कारण की मित्रांनो आपल्या टेस्टमध्ये आपण A to Z जिल्हा परिषद भरतीचा जो सिलेबस कव्हर केला आहे, ज्यामार्फत नोट्स व टेस्ट तुम्हाला जे की अतिसंभव्य आहेत आणि परीक्षेमध्ये जे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अशाच प्रश्नांचा त्यामध्ये मित्रांनो आपण समाविष्ट केलेला आहे। तर परिपूर्ण आपले टेस्ट मित्रांनो IPS पॅटर्ननुसार आहे, जेणेकरून तुम्हाला IPS आतापासूनच परिपूर्ण सराव करता यावा या उद्देशाने। त्यासोबतच तुम्हाला विषयाने तुम्हाला नोट्स देखील मिळणार आहे, जे की नोट्स मधला जो सिलेबस आहे टॉपिक वाईज सर्व काही त्यामध्ये कव्हर करण्यात आलेलं आहे। तर परिपूर्ण मित्रांनो आपला जिल्हा परिषद भरतीचा सिलेबसनुसार हा पॅकेज आहे। त्यासोबतच IBPS अतिसंभव प्रश्नाचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला IPSच्या प्रश्नांचा सराव करता यावा या उद्देशाने। त्यासोबतच महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील यामध्ये समाविष्ट आहेत व कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी तुमची यामार्फत होणारी आहे। जर मित्रांनो मिळवला तर नक्कीच तुमचा यामध्ये सर्व काही अभ्यासक्रम कव्हर होईल आणि आतापासून तुम्ही तयारीला लागला तर मित्रांनो परीक्षेच्या कालावधीपर्यंत तुमचा परिपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होईल, तुमचं रिव्हिजन देखील होणार असेल। त्यासोबतच तुम्हाला आरोग्य सेवक, सेविका, सिव्हिल, मेकॅनिकल अशा पदांकरता टेक्निकल क्वेश्चन सेट हवा असेल तर आपल्याकडे आता टेक्निकल क्वेश्चन सेट देखील मित्रांनो उपलब्ध झालेला आहे, जो की IBPSच्या पॅटर्ननुसार आहे। त्यासोबतच तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन सेट मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेमधून त्या ठिकाणी मित्रांनो मिळणारा आहे, जो की किंमत मात्र एकच असणारी आहे। आणि त्यासोबतच जे मागील वर्षीची परीक्षा झालेल्या आहेत आरोग्य सेवक सेविकाची याची देखील त्यामध्ये प्रश्न जे आहेत ते समाविष्ट करण्यात आलेले आहेत। तर ओव्हरऑल मित्रांनो तुमच्या झडपी भरतीसाठी मित्रांनो हे अति उत्तम आहे मित्रांनो। जर तुम्ही मिळवणार नसाल तर आपल्या व्हॉट्सअप सर्विसशी नक्की कॉन्टॅक्ट करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे मित्रांनो। तुम्ही हे जर परचेस केला तर तुम्हाला आता इतरत्र कोठेही पैसे देऊन महागडे पैसे देऊन बॅचेस लावण्याची गरज नाही किंवा मित्रांनो इतरत्र कोठेही बुक्स खरेदीसाठी फिरण्याची गरज नाही, सर्व काही तुम्हाला यामध्ये मिळणार आहे। तर खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तुम्ही त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा। जसं मित्रांनो आपली रिसेंटली तलाठी भरती देखील झाली आहे, तलाठी भरतीमध्ये देखील मित्रांनो भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला जे की सूचनांचं पालन न केल्यामुळे जे आहे परीक्षा न देता आली आहे। त्यामुळे मित्रांनो आपली जिल्हा परिषद भरती देखील त्याच प्रकारचा प्रकार घडू नये म्हणून या महत्त्वपूर्ण सूचनांचं तुम्ही मित्रांनो वेळोवेळी जे काही ते पालन करा। तर काय आहेत सूचना आपण आता पाहूया यामध्ये। तर सुरुवातीला त्यांनी जे आहे उमेदवारांना सूचना म्हणून त्यांनी असं एक प्रपत्र दिलेलं आहे, ज्यामध्ये महत्त्वपूर्ण सूचनांचा उल्लेख केलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे सुरुवातीला की सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल। ऑनलाईन परीक्षेच्या स्थळात जी की साईट त्यांची वेबसाईट प्रवेश काढण्यासाठी आपणास दिलेली युजर ID आणि पासवर्ड नमूद करावा व संगणकाच्या स्क्रीनवर दिसणारे तुमचे नाव आणि इतर तपशीली बरोबर आहे याची पडताळणी करावी। आपणास उपलब्ध करून देण्यात आलेला युजर ID पासवर्ड बाबत गुप्तता पाळणे आवश्यक आहे। थोडक्यात तुमच्या लॉग इन क्रेडेन्शियल संदर्भात त्यांनी पहिली जी आहे ती सूचना दिलेली आहे। त्यानंतर त्यांनी असं दुसरा मुद्दा जो हायलाइटेड केलेला आहे जो की सर्वात महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कृपया आपल्या सोबत नवीनतम फोटो चिटकवलेला आहे प्रवेशपत्र आणि सद्यस्थित वैध असलेले मूळ स्वरूपातील ओळखपत्र आणावे। जेव्हा तुम्ही परीक्षा केंद्रावर जाल, जेव्हा तुमचं जे एक्झाम असेल त्यावेळेस तुम्ही तुमचे हॉल तिकीट सोबत घेऊन परीक्षा केंद्रावर जाल, त्यावेळेस जे आहे जे की तुम्ही रिसेंटली काढलेला जो फोटो आहे किंवा जो अपलोड केलेला फोटो आहे ते तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे आणि त्यासोबतच जे सद्यस्थितीत वैध असलेले मूळ स्वरूपातील ओळखपत्र तर त्यांनी एक व्हॅलिड डॉक्युमेंट देखील तुमच्यासोबत असणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर ते कोणते डॉक्युमेंट्स आहे ते देखील समोर त्यांनी मेन्शन केलेलं असावं। तर त्यानंतर म्हटलं आहे की प्रवेश पत्रावर असणारे नाव ऑनलाईन नोंदणीच्या वेळी जे उमेदवाराने दिलेले असेल तर ओळखपत्रावरील नमूद असलेले नावाशी तंतोतंत जुळावेसे हवे। तर मित्रांनो त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे ऍडमिट कार्डवरील तुमचं नाव आहे आणि जे तुम्ही ऑनलाईन परीक्षेमध्ये दिलेलं नाव आहे व त्यासोबतच जे कोणतं तुम्ही व्हॅलिड डॉक्युमेंट दाखवाल त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन मध्ये, ज्यामध्ये तुमचं आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल, वोटर ID कार्ड असेल किंवा पासपोर्ट असेल, तर यापैकी जेवढे काही तुम्ही एक डॉक्युमेंट दाखवणार असाल ज्यावर तुमचं ऍडमिट कार्डवरील नाव आणि त्या डॉक्युमेंट वरील नाव जे आहे नाव तंतोतंत जुळणं आवश्यक आहे। जर स्पेलिंग मिस्टेक असतील तर तुम्ही ते आताच कन्फर्म करून घ्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षा केंद्रावर कसल्याही प्रकारची प्रॉब्लेम होणारी नसेल। तर मित्रांनो तुमचं नाव मॅच होत नसतील तर आताच ते कन्फर्म करून घ्या, जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला परेशानी होऊ नये। त्यानंतर म्हटलंय की विवाहानंतर ज्या महिला उमेदवाराचे पहिले मधले अंतिम नाव बदललेले आहे
त्यांनी ह्याची खास दखल घ्यावी। तर महिलांसाठी त्यांनी स्पेशली सांगितलेलं आहे की विवाहानंतर जर त्यांचं नाव बदललेलं असेल त्या संदर्भात देखील खास दखल घ्यावयाची आहे। जर प्रवेशपत्रावरील फोटो किंवा नाव आणि ओळखपत्रावरील फोटोत किंवा नावात कोणताही फरक किंवा विसंगती असेल तर अशा उमेदवारास परीक्षाच बसू दिले जाणार नाही। तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर तुमच्या नावामध्ये किंवा फोटोमध्ये जर विसंगतपणा येत असेल, जर मॅच होत नसतील तर तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जाणार नाहीये, त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। तर हे तुम्ही एक लक्षात ठेवून घ्या। ज्या उमेदवारांनी आपल्या नावात बदल केला असेल अशा उमेदवारांनी मूळ राजपत्रित अधिसूचना, मूळ विवाह प्रमाणपत्र प्रस्तुत केलेले तरच त्यांना परीक्षेत बसण्यास अनुमती देण्यात येईल। म्हणजे की ज्या उमेदवारांनी रिसेंटली आपलं नाव बदललेलं असेल आणि ते एक गॅजेटेड अधिकाऱ्याकडून जर समजा ते लिखित स्वरूपामध्ये आणून त्यांना दिलं तरच त्यांना जे आहे जे की परीक्षेला बसू दिलं जाणार आहे। अन्यथा जर तुमच्या नावामध्ये काही फरक येत असेल, फोटोमध्ये फरक येत असेल किंवा विवाहित महिलांच्या नावामध्ये जर फरक येत असेल तर ते परीक्षेला बसू दिले जाणार नाही, हे त्यांनी स्पष्टपणे या सूचनांमध्ये सांगितलेलं आहे, जे की आपल्या सर्व विद्यार्थ्यांना याची नोंद घ्यावयाची आहे। तर ही एक सर्वात महत्त्वपूर्ण सूचना आहे तुमच्यासाठी। त्यानंतरचा तिसरा मुद्दा असा आहे की परीक्षेच्या स्वरूपाबद्दल माहिती अथवा सूचना पुस्तक जे की त्यांनी आपल्याला दिलेलं आहे पहिलंच, ज्यामध्ये त्यांनी सर्व काही माहिती दिलेली आहे। त्यानंतर म्हटलेला 14 मुद्दा की परीक्षकाच्या उपस्थितीत उमेदवारांनी प्रवेशपत्रावर विविध ठिकाणी त्यांच्या डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा स्पष्टपणे उमटावा व स्वाक्षरी करावी। तर जे ऍडमिट कार्डवर त्यांनी म्हटलेलं आहे की परीक्षकाच्या समोर जे त्यांचे माणसं असतील IPSC किंवा जिल्हा परिषदचे जे की व्हेरिफिकेशन करते त्यावेळेस जे आहे तुम्हाला तुमच्या प्रवेशपत्रावर जे की डाव्या हाताचा जे की अंगठ्याचा ठसा त्या आपण स्पष्टपणे उमटेल तसा त्या ठिकाणी द्यावायचा आहे, जे की त्यांचे अधिकारी तुम्हाला परीक्षा केंद्रावर ही प्रक्रिया पूर्ण करून घेतील। त्यानंतर 5वा मुद्दा असा आहे की बायोमेट्रिक डाटा जे की अंगठ्याचा ठसा परीक्षेच्या ठिकाणी परीक्षेच्या सुरुवातीस घेतला जाईल। तर बायोमेट्रिक डाटा त्याची सत्यता पडताळण्याची अंतिम निर्णय जो की जुळतो अथवा जुळत नाही तर सत्यापन करणाऱ्या अधिकाऱ्याचा असेल व उमेदवारांना बंधनकारक असेल व बायोमेट्रिक डाटा परीक्षा दरम्यान कधीही घेण्यास किंवा सत्यता पडताळणीस विरोध केल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल। म्हणजे की ज्यावेळेस तुमच्या डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा घेतला जाईल किंवा तुमची जी बायोमेट्रिक म्हणजे की ऑनलाईन पद्धतीने जी माहिती फिलअप केलेली आहे किंवा तुम्ही जो फोटो कॅप्चर करून त्या ठिकाणी दिला असेल तो आणि तुमचा लाईव्हचा डाटा सर्व काही त्या ठिकाणी चेक केला जाईल त्यांच्या अधिकाऱ्याकडून। ते सर्व काही व्हेरीफाईड झाल्यानंतरच तुम्हाला जे आहे तुमच्या जे की कॅम्प्युटरवर म्हणजे तुमचे ज्या ठिकाणी स्थळ असेल परीक्षेचं त्या ठिकाणी तुम्हाला बसवलं जाणार आहे। जर यामध्ये काही पडताळणीमध्ये अडचण येत असल्यास तर मित्रांनो तुम्हाला किंवा ते माहिती मॅच होत नसल्यास तुम्हाला परीक्षेमधून बाद केलं जाईल आणि जर डमी कॅन्डिडेट नावाचा प्रकार जर घडून आणण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये तुम्हाला कारवाई देखील केली जाणार आहे, अशी त्यांनी स्पष्टपणे माहिती सांगितलेली आहे। त्यासोबतच काही महत्त्वपूर्ण मुद्दे देखील यांनी सांगितले आहेत जे की हातांच्या ठस्या बाबतीमध्ये आहेत, जे की महिलांसाठी विशेष ही जी मित्रांनो माहिती असणं आवश्यक आहे। जर बोटांवर कसलाही थर असेल, शाही, मेहंदी, रंग इत्यादी तर धुवून टाका आणि परीक्षेच्या दिवसाआधी तो थर संपूर्णपणे गेलेला आहे याची खात्री करून घ्या। जर एखादी महिला किंवा मुलींनी हातावर मेहंदी वगैरे काढली असेल तर लगेचच्या लगेच ते पुसून टाका, जेणेकरून त्या ठिकाणी तुमचा जो हाताचा ठसा आहे तो व्यवस्थित येणारा असेल। जर हातावर शाई वगैरे लागलेली असेल तर ती देखील तुम्ही पुसून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नसेल। त्यांनी ऑलरेडी सांगितलेली आहे, पालन करणं आपलं कर्तव्य आहे। त्यानंतर जर बोटांना मळ किंवा धूळ लागली असेल तर बोटांचे ठसे घेण्याआधी धुवून घ्या आणि हातांची बोटे सुकली आहेत याची खात्री करून घ्या। त्यानंतर म्हटलंय की दोन्ही हाताची बोटे सुकलेली आहेत याची खात्री करा आणि जर बोटे ओलसर असतील तर प्रत्येक बोट पुसा। त्यानंतर ठसा घेतल्या जाणाऱ्या अंगठ्याला जर जखमा मार लागला असेल तर त्वरित परीक्षा केंद्रावर संबंधित अधिकाऱ्यास कळवा। म्हणजे की तुमच्या बोटाला काही त्रास वगैरे झालेला असेल तर त्या अधिकाऱ्यांना तुम्ही सांगा माहिती तुमची, ते उपाययोजना त्या ठिकाणी करणारे असतील। तसेच या मुद्द्याचे पालन करण्यात असमर्थ ठरल्यास परीक्षेत बसू दिले जाणार नाही। समजा की तुमच्या हाताला मेहंदी आहे, स्पेशली मुलींच्या तर मेहंदी असेल आणि समजा त्या ठिकाणी तुम्ही गेला तर ती तुम्हाला माहिती नसेल तर मित्रांनो ते तुम्ही जबाबदार असणार आहात आणि ती तुम्हाला परीक्षेला बसू देणार का नाही देणार हे तेथील अधिकाऱ्यांच्या मनावर असणार आहे। तर बाकी सर्व काही इतर जे की प्रक्रिया आहे त्यांची आयरिसची वगैरे तुमचे डोळे कॅप्चर केले जाणार असतील, तुमचा लाईव्ह फोटो कॅप्चर केला जाणार असेल, सर्व काही त्या ठिकाणी ते जे की नमूद माहितीनुसार ते कंप्लीट करून घेतील। पण हे जेवढे काही मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्या मुद्द्यांचं त्या ठिकाणी तुम्ही पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर समोरील जे काही सूचना आहे ते आता आपण पाहू की समोरील काय आहे। त्यासोबतच त्यांनी काही परीक्षेच्या ऑनलाईन पद्धतीमध्ये काही जे की पारदर्शकपणा असावी त्यासाठी देखील त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की ज्यामध्ये हलके कपडे जे कोणतेही साधने किंवा संपर्काची उपकरणे लपवण्यासाठी वापरले जाऊ शकत नाहीत अशा प्रकारची तुम्हाला घालावायचे आहेत। त्यासोबतच अर्धवाही असलेले कपडे पण त्यावर कोणतीही मोठी बटणे, बॅजेस
ब्रिचेस व इत्यादी नसावी, ज्यांचा वापर संपर्क साधने म्हणजेच की ब्लूटूथ, कॅमेरा इत्यादी लपवण्यासाठी केला जाऊ शकेल अशी जी आहेत जे की वापरायची नाही आहेत. त्यासोबतच स्लीपर किंवा सँडल वापरावे आणि बूट मोजे टाळावे, कारण का बूट मोजेमध्ये काही पण लपवू जाऊ शकतं, त्यामुळे स्लीपर किंवा सँडल वापरायचे आहेत. धातूचे बटन, चेन इत्यादी नसलेले हलकी कपडे वापरावेत. त्यासोबतच पारंपरिक किंवा धार्मिक पोशाख घालून येणाऱ्या उमेदवारांनी आणि दिव्यांग उमेदवारांना स्क्रीनिंग साठी रिपोर्टिंग वेळेपूर्वी अगोदरच केंद्रावर उपस्थित राहावे. तर हे एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की रिपोर्टिंग टायमिंग नुसार तुम्हाला परीक्षा केंद्रावर पोहोचणे अतिशय महत्त्वाचं आहे. तर यासोबतच त्यांनी असं सांगितलेलं आहे की ह्या रिपोर्टिंग टाइम संदर्भात की ह्या प्रवेश पत्रावर छापलेल्या वेळेच्या 15 मिनिट अगोदर उमेदवारास परीक्षा स्थानी यावयास हवे. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत बसू दिले जाणारे नाही. जसं की मित्रांनो आपण रिसेंटली तलाठी भरतीमध्ये पाहिले होते की TCS मार्फत परीक्षा घेतली होती आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी फक्त 1 मिनिट लेट केला होता, 30 सेकंद लेट केले होते, त्यांना परीक्षा केंद्रावर येऊ दिलं नव्हतं, परीक्षेत ते मुकलेले होते. त्यामुळे अशी चूक जिल्हा परिषदमध्ये देखील होऊ नये, त्यामुळे तुम्ही परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदरच व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला कसल्याच प्रकारचा प्रॉब्लेमला त्या ठिकाणी फेस करता येऊ नये. परीक्षा केंद्रावर त्यांनी 15 मिनिटं अगोदर पोहोचण्यास सांगितलेलं आहे, तर आपण 30 मिनिटं अगोदरच त्या ठिकाणी उपस्थित राहिलेलं हे आपल्यासाठी चांगलं असणार आहे. त्यानंतर त्यांनी समोर सांगितलं आहे की परीक्षकांचा दिनांक, सत्र, परीक्षास्थान यामधील कोणत्याही बदलाची विनंती देखील घेतली जाणार नाही. जसं की आजच आपण सकाळी अपडेट दिलेली आहे की परीक्षा दुसऱ्या टप्प्यात देखील वेळापत्रक आलेले आहे, म्हणजे की थोडक्यात त्याचे ऍडमिट कार्ड देखील येतील. त्यामध्येच खूप सारे विद्यार्थी सेंटर बद्दल कमेंट्स करत असतील किंवा सेंटर बद्दल बदलायची अशी विनंती करत असतील, त्यामध्ये कसल्याच प्रकारचा ते मदत करू शकणार नाही. जे त्यांनी सेंटर दिलेलं आहे तेच तुमचं फायनलचं सेंटर असणार आहे, त्यामध्ये कसल्याच प्रकारची बदल केली जाणारी नाही आहे. तर थोडक्यामध्ये अशी ही माहिती आहे. त्यासोबतच जे विद्यार्थी दिव्यांग असतील, दिव्यांग उमेदवारांकरता जे की परीक्षेच्या 30 मिनिटं अगोदर जे की पोहोचणं आवश्यक आहे आणि जे तिथले प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधावायचा आहे, जेणेकरून त्यांना PWD कॅन्डिडेटना एक हेल्प जी आहे ती मिळणार असेल. जे खूप सारे विद्यार्थी जे आहे एखाद्या हेल्परची मदत देखील घेतात, तर त्या संदर्भात देखील त्या ठिकाणी तुम्हाला अधिकाऱ्यांशी बोलून जे काही संमती असेल ती करून घ्यावायची आहे. तर मित्रांनो असे काही हे महत्त्वपूर्ण सूचना होते जे की देण्यात आलेले आहेत जिल्हा परिषद आणि IBPS द्वारे, जे की दोघांच्या समन्वयाने. त्यासोबतच त्या ठिकाणी IPS व जिल्हा परिषदेचे दोन्ही कर्मचारी उपलब्ध राहणारे आहेत, जे की तुमच्या देखरेख व निगा करण्यासाठी. व त्यासोबत त्यांनी सामाजिक अंतर जे की संबंधित सूचना देखील त्यांनी दिल्या, ज्या प्रकारे कोविडमध्ये फॉलो आपण केले रूल्स आहेत तेच या ठिकाणी आपल्याला वापरवायचे आहेत. तर जे काही महत्त्वपूर्ण कागदपत्र सूचना आहेत ज्यामध्ये तुमचे ID कार्ड वगैरे ते खूप अतिशय महत्त्वाचं आहे तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी मिळून, कारण का त्यामध्ये कसलाच प्रकारचं तुम्हाला त्या ठिकाणी जे की प्रॉब्लेम येऊ नये याची काळजी घ्यावायची आहे. तर बाकी इतर सूचना मित्रांनो कॉमन्स आहेत जे की आपण रेग्युलरली फॉलोच करत असतो, परंतु महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला परीक्षा सेंटरवर अगोदर जाणे 30 मिनिटं अगोदर किंवा 1 तास अगोदर. त्यासोबतच तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्हॅलिड डॉक्युमेंट आहेत हे तुम्ही एक वेळेस कन्फर्म करून घ्या. त्यावरील स्पेलिंग, तुमच्या नावाची स्पेलिंग, तुमच्या पप्पांच्या नावाची स्पेलिंग किंवा तुमचं आडनाव हे सर्व काही व्यवस्थित मॅच होत असेल तुम्ही याची खात्री करून घ्या. आणि त्यामुळे त्यापैकी तेच डॉक्युमेंट तुम्ही जे आहे तुमच्या परीक्षा केंद्रावर जे व्हेरिफिकेशन प्रोसेस असेल त्यांना ते तुम्ही डॉक्युमेंट्स दाखवा. अन्यथा इतर कोणत्याही डॉक्युमेंट्स मध्ये प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जाऊ नका. तर डॉक्युमेंट्स कोणकोणते हे देखील तुम्ही लिहून घ्या. वाटल्यास तुमच्याकडे असणं आधार कार्ड, वोटर ID कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर कोणत्याही गॅझेटेड अधिकाऱ्याकडून व्हेरीफाईड केलेलं डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे. तर कोणतेही एक डॉक्युमेंट यापैकी जरी तुम्ही घेऊन गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदा होणार असेल. तर तुम्ही 2 डॉक्युमेंट जरी घेऊन गेला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, 1 डॉक्युमेंट घेऊन गेला तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त ते व्हेरीफाईड गॅझेटेड असणं आवश्यक आहे आणि ते याच्यावर नाव व्यवस्थित असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो अशी होती माहिती. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही बाबतीमध्ये शंका असेल तर तुम्ही मित्रांनो आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा जो आपला ऑफिशियल टेलिग्राम ग्रुप आहे तुम्ही तिथून आपल्याला कॉन्टॅक्ट करण्याचा तुम्ही मित्रांनो प्रयत्न करू शकता. त्या ठिकाणी आमची टीम सदैव तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न करेल. तसंच ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले झडपीचे जे की प्रिव्हियसली लिस्टेड व्हिडिओ पाहिले नसेल त्यांनी ते पाहून घ्या, कारण का मित्रांनो त्यामधले बहुतांशी प्रश्न तुमच्या परीक्षेला येण्याची दाट संभाव्यता आणि सर्व काही तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची माहिती त्यामध्ये आपण कव्हर केलेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.